नमस्कार मित्रांनो. अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो, की अशोक मामा किचनमध्ये पोहे करत असतात. संयमी तिथे येते आणि ती म्हणते, "तुम्ही पोहे करतायत का?" अशोक मामा म्हणतात, की "हो, दही पोहे करतोय." संयमी म्हणते, "कशाला करताय उगीचच? आम्ही माऊनं जे मागवलं आहे ते खाल्लं असतं." अशोक मामा म्हणतात, "मला परत-परत त्याच विषयावरती बोलायचं नाहीये." "आणखीन काही?" संयमी म्हणते, "मी जरा पटकनी जाऊन येते इथेच." अशोक मामा म्हणतात, "इथेच म्हणजे कुठे?" तेवढ्यात अशोक मामांचा फोन वाजतो. अशोक मामा फोन घेतात. तर संयमी लगेच तिथून पळ काढते. अशोक मामा फोन रिसीव्ह करतात. तिकडून एक बँक कर्मचारी बोलतो. तो म्हणतो, की "हॅलो, नमस्कार. माजगावकर का? मी गौरव कोऑपरेटिव्ह बँकेतून बोलतोय." अशोक मामा म्हणतात, की "गौरव? कोणाचा गौरव? तुमची बँक बुडाली, आमचे पैसे बुडाले. यात कोणाचा गौरव केला तुम्ही?" बँक कर्मचारी म्हणतो, की "अहो त्याच संदर्भात फोन केलाय. काय आहे, बँकेने दिवाळखोरी जाहीर केली ना, पण तुम्ही जर तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन आला ना, तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील." अशोक मामा आश्चर्याने म्हणतात, "पैसे परत मिळतील? अहो 4 वर्ष झाली मी आशा सोडून दिली होती हो. माझ्या 2 एफ-डीसुद्धा आहेत." बँक कर्मचारी म्हणतो, की "माहीत आहे आम्हाला. आता तर तुम्ही एक काम करा, तुमचे सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करा. तुम्हाला सगळे पैसे मिळतील." अशोक मामा खूप खुश होतात आणि म्हणतात, "बरं, बरं. कुठे सबमिट करायचे डॉक्युमेंट?" बँक कर्मचारी म्हणतो, "मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्यावरच सबमिट करा." अशोक मामा म्हणतात, "हां, हां. पाठवा, पाठवा." असं म्हणत ते फोन कट करतात आणि ते खूप खुश होतात. पुढे म्हणतात, "कमालच आहे. बुडालेला पैसा परत येतोय, ते पण काही कष्ट न करता. देवा, तुझा मूड चांगला आहे, की तू माझी फिरकी घेतोय?" तर इकडे प्रभूबाई ह्या सोसायटीतील लोकांना घेऊन त्यांच्या गाडीपाशी येतात आणि म्हणतात, की "हे बघा, या इथे माझ्या गाडीवर कुणीतरी चिठ्ठी लावलेली." तोरणे म्हणतात, "नाही, नाही. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करायलाच हवी. आपण सरळ पोलिसात जाऊया." सातपुते म्हणतात, "नको, नको तोरणे. परत पोलीस येणार, सगळ्यांची चौकशी करणार. अशानं मुलं घाबरतील." तोरणे म्हणतात, "अहो काय बोलताय? या झाल्या प्रकरणामुळं मुलं घाबरणार नाहीत का?" देसाई म्हणतात, "तेही खरंच आहे म्हणा. पण मला एक कळत नाहीये, आपण हे सोसायटीत एवढे 2-2 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत, त्याचा काय उपयोग झाला?" सातपुते म्हणतात, "ते तुम्हालाच माहिती. तुम्हीच बघा काय ते." देसाई म्हणतात, की "नाही, एवढा खर्च करून काहीच फायदा झालेला नाही. कोणी केलं असेल बरं हा आचरटपणा?" जनार्दन म्हणतात, की "एक मिनिटं, मला आठवतंय काय झालं होतं काल रात्री. मी असा इथून जात होतो." असं म्हणत ते आठवण्याचा प्रयत्न करतात. सगळेजण वाट पाहत असतात, की आता जनार्दनला काहीतरी आठवेल. पण जनार्दनला काहीच आठवत नाही. ते म्हणतात, "मला पुढचं काहीच आठवत नाही." देसाई म्हणतात, "अरे हा माणूस आहे का फुसका बार आहे यार?" तर प्रभूबाई चिडतच म्हणतात, "अरे काय चाललंय? जे काही घडलं आहे ते इतकं सोपं नाहीये. कोणीतरी समजून-उमजून हे केलं गेलंय." देसाई म्हणतात, "कशावरून?" प्रभूबाई म्हणतात, "कशावरून म्हणजे? हे सगळं काही रामायण घडलंय ते प्रियाबाबतीत घडलं नाही. त्यानंतरच प्रिया आणि संयमीचं भांडण झालं आणि माझ्या गाडीवर ही चिठ्ठी लावली गेली. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे, की माझ्या मुलीला कोणीतरी धमकी दिलेली आहे." तोरणे म्हणतात, "बरं, प्रिया कशी आहे?" प्रभूबाई म्हणतात, "कशी असणार आहे? खूप घाबरली ती खूप डिस्टर्ब झालेली आहे. मी तिला घराबाहेर पडूनच देत नाहीये. माहीत नाही हे प्रकरण पुढे आता किती आणि कसं वाढणार आहे ते." देसाई म्हणतात, "थोडक्यात काय, हे प्रकरण आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. काहीतरी करायलाच हवं." त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे अशोक मामा मोबाईलमध्ये बँकेकडून आलेली लिंक कशी ओपन करायची ते पाहत असतात. तेवढ्यात तिथे अनिश येतो. तो म्हणतो, "बाबा, ईशान कुठे गेलाय?" अशोक मामा मोबाईलमध्ये पाहतच म्हणतात, की "नाही माहिती. खाली कुठेतरी गेला असेल." अनिश म्हणतो, "बरं." असं म्हणत तो पुढे पाहतो तर अशोक मामा बारीक डोळे करून पाहत असतात मोबाईलमध्ये. अनिश म्हणतो, "बाबा, काय बघताय तुम्ही डोळे बारीक करून? डोकं दुखेल तुमचं." अशोक मामा म्हणतात, की "मला सांग ते लिंक वगैरे क्लिक करतात ते काय करायचं असतं रे?" अनिश म्हणतो, "कसली लिंक बाबा? असं काही करायचं नसतं हां." अशोक मामा म्हणतात, "अरे मला बँकेतून फोन आला होता. ते म्हणाले, की लिंक मी सेंड करतो. त्याच्यावरती क्लिक करा आणि डॉक्युमेंट भरा म्हणजे तुमचे पैसे मिळतील." अनिश मोठ्यानेच म्हणतो, "व्हॉट? बाबा प्लीज असं काही करू नका." अशोक मामा म्हणतात, "का?" अनिश म्हणतो, "काय अहो, हल्ली किती फ्रॉड होत आहेत. तुमच्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे जातील. कोणाचा फोन आला होता बघू, द्या इकडे मोबाईल." असं म्हणत तो अशोक मामांचा मोबाईल घेतो. पुढे तो म्हणतो, "हे काय, तुमच्या फोनमध्ये कॉलर आयडेंटिफिकेशन सिस्टम नाहीये का?" अशोक मामा म्हणतात, "म्हणजे काय?" अनिश म्हणतो, "म्हणजे जाऊ दे चला, मीच जाऊन येतो बँकेमध्ये आणि चौकशी करून येतो." अशोक मामा म्हणतात, "बँक माहिती आहे ना, गौरव कोऑपरेटिव्ह बँक?" अनिश म्हणतो, "हो, माहिती आहे. ती स्टेशन समोरची ना. मी जाऊन येतो तिथे आणि चौकशी करतो."
परत एकदा तो अशोक मामांना म्हणतो, की "बाबा, असल्या कुठल्याही लिंक्सवरती क्लिक करायचं नसतं. प्लीज काही करू नका असं तुम्ही." अशोक मामा म्हणतात, "नाही रे करत बाबा, जा तू जा." अनिश तिथून गेल्यानंतर अशोक मामा मोबाईल बघतच म्हणतात, की "हे कॉलर आयडेंटिफिकेशन सिस्टीम कसं असतं? काय करायचं असतं?" पुढे ते म्हणतात, "जाऊ दे, माझे पैसे मिळाले ना तर बरं होईल. माझ्या मुलांच्या ॲडमिशनची सोय तरी होईल." तर इकडे ईशान, पार्थ, कियान हे प्रभूबाईंच्या गाडीवरती जी धमकीची चिठ्ठी मिळाली आहे त्याच्यावरून चर्चा करत असतात. पार्थ म्हणतो, "म्हणजे आता आपण नक्की करायचंय तरी काय?" ईशान म्हणतो, "सगळ्यात आधी आपण हा बालिशपणा बंद करायचा आणि मोठ्या माणसांसारखं वागायचं." पार्थ म्हणतो, "म्हणजे?" ईशान म्हणतो, "अशा वेळी मोठ्या माणसांनी काय केलं असतं?" पार्थ म्हणतो, "मोठं डिस्कशन केलं असतं." ईशान म्हणतो, "ते तुमच्या घरच्यांनी. माझ्या आजोबांनी काय केलं असतं? हे सगळं जाऊन पोलिसांना सांगितलं असतं." पार्थ म्हणतो, तू काय येडा झालायस का? पोलीस आपलं ऐकणार आहेत का?" ईशान म्हणतो, "मग काय करायचं? असंच बसून राहायचं का? ते तुम्ही करू शकता. मी नाही करू शकत. त्या चिठ्ठीमध्ये ना माझ्या बहिणीचं आणि आजोबांचं नाव आलंय आणि त्यांना प्रोटेक्ट करणं हे माझं काम आहे आणि त्यासाठी पोलीस हा एकच ऑप्शन आहे." त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे रियांश आणि संयमी हे गप्पा मारत बसलेले असतात. संयमी फार घाबरलेली असते. ती रियांशला म्हणते, की "रियांश, जरी ते पोलीस आले तर?" रियांश म्हणतो, "काय येतील पोलीस?" संयमी म्हणते, "अरे ती प्रिया स्वतः म्हणाली की ती माझ्याबद्दल कंप्लेंट करणार आहे." रियांश म्हणतो, "काय खाऊ आहे का? काही होणार नाही असं. चिल, तू नको घाबरूस." संयमी चिडतच म्हणते, "तुला काय जातं रे हे असं बोलायला? जर मी अडकले नाही यात तर मेजर सीन होईल." रियांश म्हणतो, "सॅम, तू नाही अडकणार जोपर्यंत कोणीतरी मुद्दाम ठरवून तुला यात अडकवत नाही तोपर्यंत." संयमी म्हणते, "असं अडकवू शकतात का?" रियांश म्हणतो, "मे बी तुझ्या अगेन्स्ट काही एव्हिडन्स नाहीये, पण तू एक मेजर माती खाल्ली आहेस." संयमी म्हणते, "काय?" रियांश म्हणतो, "पब्समध्ये मायनर्सला एंट्री नसते. तू गेलीस. आता जर हे प्रूव्ह झालं ना तर तुझ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो." हे ऐकल्यावरती संयमी फार घाबरते आणि तिला खूप टेन्शन येतं. तर इकडे घरी भैरवी आणि इरा हे दोघीजणी बसलेले असतात. इराचा अभ्यास चालू असतो. भैरवी इराला म्हणते, की "इरू, मी आता कॉफी करायला जाते. तुला हवी आहे का थोडी?" इरा म्हणते, "माऊ, तुला कंटाळा आला असेल ना तर बस, मी करून आणते." भैरवी म्हणते, "नको बाळा." पुढे ती तिच्याजवळ बसते आणि म्हणते, की "इरू, प्लीज, मी दुष्ट आहे असं समजू नकोस. मी जे काही करते आहे ना ते फक्त तुमच्या भल्यासाठी करते. फक्त मला हे सगळं एकटीला जमत नाहीये." इरा म्हणते, "माऊ, तू आजोबांची हेल्प का घेत नाहीयेस मग?" भैरवी म्हणते, "नाही झेपणार त्यांना. वय झालंय आता त्यांचं." इरा म्हणते, "पण ते तर आजोबा आहेत माऊ. अगं आजोबा ना खूप चांगले आहेत. आपण खूप ब्लेस्ड आहोत, की आपल्याकडे आजोबा आहेत. आजी असती तर अजून आवडलं असतं. पण नो प्रॉब्लेम. ओल्ड माणसं ना सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात. तू आजोबांची हेल्प घे. तुला आता जसं वाटतंय ना तसं वाटणार नाही." आजोबा नेहमी म्हणतात, "जर आपण दुसऱ्याची मदत केली ना, तर तेच आपल्या मदतीला धावून येतात. बाकी कोणी येत नाही." पुढे भैरवी किचनमध्ये कॉफी आणि दूध घ्यायला येते. तिच्या पाठीमागे अशोक मामा येतात आणि ते तिला म्हणतात, "दही पोहे करून ठेवलेत, खाऊन घे." यावरती भैरवी शांतपणे होकारार्थी मान हलवते. अशोक मामा पुढे म्हणतात, की "मी विचार करत होतो, आपले ईश्वर आहेत ना, त्यांच्याकडे जी स्वयंपाकाली बाई येते ना, मी तिला सांगेन, की भाजी चपाती करून ठेवत जा, बाकी सगळं मी करेल. हळू जमेल मला." यावरती भैरवी मात्र काहीच बोलत नाही. अशोक मामा म्हणतात, की "तू काही बोलली नाहीस, म्हणजे तुला माझं म्हणणं पटलं की काय?" भैरवी शांतपणे म्हणते, की "तुम्हाला जे हवंय ते करा. तसंही मी काही बोलले तरी तुम्हाला चुकीचंच वाटणार आहे. त्यापेक्षा तुम्हाला हवं ते करा." असं म्हणत ती तिथून निघून जाते. अशोक मामा म्हणतात, "कमाल आहे. मी हिला मदत करायला बघतोय आणि ही मात्र कुचकटपणा करते." पुढे भैरवी ही बेडरूममध्ये येते आणि इराला दूध देत म्हणते, की "हे घे दूध." इरा म्हणते, "आजोबांनी दिले हं." भैरवी म्हणते, की "येस, त्यांनीच मला हेल्प केली दूध गरम करायला." इरा म्हणते, "माऊ थँक्स." भैरवी म्हणते, "का?" इरा म्हणते, "तू आजोबांची हेल्प घेतली ना म्हणून." यावरती भैरवी थोडीशी खचते आणि कॉफी पीत थोडा विचार करते. इकडे हा वेडा ईशान आता पोलीस स्टेशनला निघालाय कंप्लेंट करायला. तो म्हणतो, की "चला, आता आपण पोलीस स्टेशनला जाऊया." पार्थ म्हणतो, "एक मिनिटं ईशान, आपण खरंच पोलिसांकडे जातोय?" ईशान म्हणतो, "हो." कियान म्हणतो, "त्यापेक्षा आपण माझ्या बाबांना सांगूया किंवा एखाद्या मोठ्या माणसाला सांगूया." ईशान म्हणतो, "तुम्हाला माहीत आहे आपण सगळे एवढे कार्टून का बघतो, मूव्हीज का बघतो? त्यातून आपण काय शिकतो?" पार्थ, कियान दोघंही म्हणतात, "काय?" ईशान म्हणतो, "हेच, की सतत आपण दुसऱ्याची वाट बघत बसायची नाही. आपल्या माणसांना आपणच मदत करायची. चला, आपण जाऊया पोलिसांकडे." कियान म्हणतो, "ठीक आहे, मला पोलीस चौकीचा पत्ता माहीत आहे.
ईशान म्हणतो, चला लेट्स गो. आता हे सगळे निघालेत पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला. यामुळं आता संयमी मात्र चांगलीच अडकेल. त्यानंतर इकडे अनिश हा बँकेतून घरी येतो. अशोक मामा त्याला म्हणतात, की आलास, बराच वेळ लागला. बँकेतच गेला होतास ना, का मित्रांबरोबर कुठं टवाळक्या मारायला गेला होतास? अनिश म्हणतो, बाबा मी काही ईशान आहे का? अशोक मामा म्हणतात, अरे तो तरी बरा, निदान मी त्याला बडून काढतो, त्याची त्याला भीती तरी असते. अनिश मात्र याच्यावरती नाराज होतो. तो थोडा तोंड पाडतो. अशोक मामा म्हणतात, ए चल मस्करी केली रे. बरं सांग काय झालं बँकेत? अनिश म्हणतो, बाबा तो फोन कॉल जेन्युइन होता. तुमच्या बँकेत 2 एफ-डी आहेत ना, हा घ्या फॉर्म. ह्यावरती एफ-डी आणि आईचं डेथ सर्टिफिकेट अटॅच करून दिलं ना, की तुम्हाला पैसे मिळतील. अशोक मामा म्हणतात, की हो, पण हे सगळं कुठं शोधायचं? अनिश म्हणतो, काय? म्हणजे हे असले प्रश्न तुम्हालाही पडतात का? कुठं शोधायचं वगैरे? अशोक मामा म्हणतात, काय करणार? अरे गेल्या वर्षी आतल्या कपाटाला वाळवी लागली होती. मग हे सगळं सामान रातोरात मला बाहेर काढावं लागलं. त्यातलंच थोडं सामान बदललं आणि आणि मग पेस्ट कंट्रोल करून घेतलं. त्यात ती फाईल कुठेतरी हरवली असणार आहे बहुतेक. आता कुठे ठेवली ना तेच आठवत नाहीये. अनिश म्हणतो, मग कुणाला दिली आहे का? अशोक मामा म्हणतात, अरे एवढी महत्त्वाची फाईल मी कुणाला कशाला देईल? अनिश म्हणतो, आत्ताच्या बँक लॉकरमध्ये ठेवली आहे का? अशोक मामा म्हणतात, की नाही तिकडे नसणार आहे. पण एक शक्यता आहे. एकदा पल्लवी आली होती. चुकून अशीच फाईल मी तिच्याकडे दिली होती. म्हणजे इथल्या गोंधळात कुठे हरवू नये म्हणून. अनिश म्हणतो, बाबा इतके महत्त्वाचे डॉक्युमेंट कुठे ठेवलेत हे लक्षात नाही तुम्हाला? अशोक मामा म्हणतात, अरे एकटा मेंदू आहे. काय काय लक्षात ठेवणार? अरे अनिश, जिथं महत्त्वाचीच माणसं सोबत राहिली नाही तिथं महत्त्वाची कागद जपून काय ठेवणार आहे? हे जर आधीच लक्षात आलं असतं ना तर कदाचित हरवली नसती ती फाईल. अनिश म्हणतो, मी करतो काहीतरी. तुम्हाला तुमचे पैसे अडकलेले परत मिळतील. अशोक मामा त्याचा हात पकडतात आणि त्याला थँक्यू म्हणतात. पुढे अनिश हा भैरवीकडे जातो आणि तिला त्या फाईलबद्दल विचारतो. भैरवी म्हणते, नाही रे मला नाही माहिती. अनिश म्हणतो, बघ ना आठव ना, बाबांनी कधी पल्लवी वहिनीला काही डॉक्युमेंट्स दिले होते का? भैरवी म्हणते, नाही पण का? अनिश म्हणतो, अगं बाबांनी एफ-डीज काढल्या होत्या. त्या एफ-डीचे सर्टिफिकेट सापडत नाहीत त्यांना. भैरवी म्हणते, व्हॉट? तुझे बाबा इतर वेळेला अगदी शिस्त शिस्त करत असतात. एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट ते स्वतःच हरवतात आणि बाकीच्यांना का बोलतात मग? अनिश म्हणतो, उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखादी गोष्ट हरवली असेल त्यांची. भैरवी म्हणते, हो पण तीच खूप महत्त्वाची होती ना. ओ सॉरी, आता तुला परत वाईट वाटेल की मी तुझ्या बाबांना बोलले. पण अनिश, जी व्यक्ती सतत सगळ्यांना क्रिटिसाइज करते ती तरी स्वतः परफेक्ट आहे का? अनिश यावरती हसतो. भैरवी म्हणते, हसतोस काय तू? अनिश म्हणतो, तू क्रिकेटची मॅच बघतेस? भैरवी म्हणते, त्याचा काय संबंध आहे? अनिश म्हणतो, नाही सांग ना, बघतेस का? भैरवी म्हणते, हो अधूनमधून बघते. अनिश म्हणतो, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. भैरवी म्हणते, अनिश तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अनिश म्हणतो, 2020ची मॅच तू डायरेक्ट 14व्या ओव्हरपासून बघायला लागलेली आहेस. भैरवी म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? अनिश म्हणतो, ते आधी 13 ओव्हर कसे खेळले ना हे तुला माहीत नाही आणि पुढचे 6 ओव्हर्स कसे खेळणार आहेत ना ते बघायला तू इथे नसणार आहे. म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं की तू या घरातून निघून जाशील कायमची. तुझा त्यांच्याशी काही एक संबंध येणार नाही. पण माझं तसं नाही आहे. मी ही मॅच शेवटपर्यंत पाहणार आहे. ज्या क्षणी तू त्यांच्या आयुष्यातून घेऊन जाशील ना, त्या क्षणी कोलमडून पडतील ते. ही मॅच हारणार आहेत ते. पण म्हणून मी त्यांना सपोर्ट करणं थांबवणार नाही. कारण आधीचे 13 ओव्हर्स खूप कठीण खेळले आहेत ते. इतके आघात सोसूनसुद्धा ज्या जिद्दीने ह्या वयात तो माणूस उभा आहे ना, त्याला तोड नाही. त्यांच्याबद्दल जजमेंटल होण्याची लिबर्टी तू घेऊ शकतेस, मी नाही. कारण या घरात पाहुणी तू आहेस, मी नाही. आणि यावरती आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.